जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत आहेत, सत्ताधारी आणि विरोधकांनी फॉर्म भरले, मात्र याच्यामध्ये असा आरोप होतोय की सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत यांनी घराणेशाहीचा सपाटा लावलाय, घराणेशाही होतीये, तर मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करायचं काय, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. कोणी केली घराणेशाही मला माहिती नाही, पण कोणालाही उभं करण्यासाठी कोणीही थांबवलेलं नाहीये. ज्याला उभं राहायचं तो इलेक्शनला उभा राहू शकतो. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे, तो राजकारणाचा अड्डा होऊ नये अशा प्रकारची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि माझी तशीच भूमिका आहे. मला वाटतं अजून फॉर्म ज्यावेळेस राहतील, ज्यावेळेस इलेक्शनचं पॅनल होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं कोण कोण उभं राहायलाही कळता येईल. आता मी काही घराणेशाहीचं समर्थन करत नाही, पण एखाद्याचा मुलगा जर सक्षम असेल, कर्तृत्व असेल तर त्यांनी घरात का बसावं हा पण प्रश्न आला पाहिजे. डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो, पत्रकारांचा मुलगा पत्रकार होतो, तर एखाद्या राजकारण्याचा मुलगा राजकारणी होतो, त्यात काय भाव काय. पण कार्यकर्त्यांनी काय करायचं असा एक प्रश्न आहे ना. खासदारांचा मुलगा फॉर्म भरलाय, संजय शिरसाटाच्या मुलीचं देखील नाव आहे, तसंच विरोधी पक्षातल्या लोकांचं असं नाही. आता जो चेअरमन होता अर्जुन गाडे, अतिशय सामान्य शेतकऱ्याचा मुलगा चेअरमन आहे बँकेचा आत्ताच्या घडीला. त्यामुळं मला असं वाटतं संधी तिथेही मिळालेली आहे. एक अर्जुन गाडे नावाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे, ठीक आहे, तो कोणाचा असेल मला त्याच्याशी काही घेणं नाही, पण खरोखर एक ग्रामीण भागातला खेड्यापाड्यात काम करणारा एक सामान्य तरुण, कुठेही त्याचे वडील कुठं नाही, गावचे सरपंच नाही का ग्रामपंचायत सदस्य नाही, आई कुठं नाही, आणि तो या जिल्हा बँकेचा चेअरमन होता आहे. त्याच्यामुळं यालाही अपवाद होऊ शकतात, पण जो कर्तृत्ववान कार्यकर्ता आहे त्याची संधी कोणीच थांबवू शकत नाही. निदा खानने चौकशी दरम्यान कबुली दिली आहे की जी काही पीडित होती तिला नमाज पठण करण्यासाठी प्रशिक्षण दिलं गेलं होतं. कारवाई व्हावी अशा पद्धतीनं अधिकार निदा खानला कोणी दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे, चांगली कारवाई झाली पाहिजे, कडक.